मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या नेक्स्ट स्पॉटकडे, अंकुरलेली भेळ. इथे स्प्राउट भेळ मिळते. जर तुम्ही डाएट कॉन्शियस असाल तर तुमच्यासाठी ही भेळ आहे. तर या आपण बघूयात कशी आहे आणि कशी बनवायची ते. नमस्कार दादा. नमस्कार. कधीपासून चालू केलं आपण? तर हिला 3 वर्ष झाली आता. म्हणजे 2022 पासून आपण चालू हा. केलेलं आहे. कसा आहे रिस्पॉन्स लोकांचा? पण चांगला आहे आता. फक्त शनिवार रविवार हा, असतो ना? शनिवार आणि रविवारलाच राहतो. आम्हाला एक मिक्स स्प्राउट भेळ बनवा. चालेल. काय काय टाकतो आपण यामध्ये मटकी येतो, की वाफवलेली आहे. वाफवलेली हा. मटकी आहे. वाफवलेली येतो. म्हणजे मोड आणून आपण वाफवलेली आहे. मोड येले आधी, नंतर वाफवलेली, नंतर मूग येतो तिच्यात, मूग. नंतर कॉर्न येणार, नंतर काळा चणा येणार, आले मोडलेला. म्हणजे फुल असं हेल्थ कॉन्शियस सगळं पदार्थ येणार. अगदी गिल्ट फ्री. काकडी, गाजर, कांदा आणि टोमॅटो आणि कोथिंबीर. लिंबू. मित्रांनो, दादांनी आपल्याला स्प्राउट भेळ तर दिलेलीच आहे, पण त्यांनी एक मस्ट रेकमेंडेशन डिश त्यांची दिलेली आहे. थालीपीठ दिलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे तुम्ही एकदा ट्राय करा. हे 28 धान्यांनी मिळून हे बनवतात आणि हे जगात कुठेच मिळत नाही. तर त्यांच्या मते हे तुम्ही ट्राय करायला हवं असं त्यांचं म्हणणं आहे. आपण एकदा ट्राय करूयात. आधी आपण स्प्राउट भेळ ट्राय करूयात. वाफवलेले कडधान्य आहेत, मोड आणून वाफवलेले कडधान्य आहेत. अगदी हेल्थ कॉन्शियस आहे, तेवढीच मसालेदार लागते. त्यांचे मसाले त्यांनी त्याच्यात टाकलेले आहेत, त्यामुळे चटकदार भेळ लागते. नक्की ट्राय करा. मी आता थालीपीठ ट्राय करणार आहे. थालीपीठ सोबत त्यांनी त्यांची खोबऱ्याची चटणी दिलेली आहे. अगदी गरम गरम आहे. मित्रांनो, यांच्याकडे तुम्ही हे ट्राय कराल की नाही माहित नाही, पण थालीपीठ इज माय मस्ट रेकमेंडेशन. थालीपीठ अवश्य ट्राय करा मित्रांनो, खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. यांच्या स्प्राउट भेळसाठी माझ्याकडून 8 पॉइंट्स आणि थालीपीठसाठी 9 पॉइंट्स. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या आजच्या शेवटच्या स्पॉटकडे, लक्ष्मण वडापाव. हा इथला सर्वात जुना, साधारणपणे 20 ते 25 वर्षापासूनचा स्पॉट आहे. जेव्हा इथे काहीच नसेल ना, तेव्हा हा स्पॉट इथे होता आणि 20 वर्षापासून खवय्यांच्या पसंतीस उतरतोय. यांच्याकडे वडापाव आणि मूग भजी ही फार फेमस आहे. तर आपण यांच्याकडे आता मूग भजी मागवलेली आहे, बघूयात कशी येते. हे मूग भजी आहे ना मित्रांनो, हे छोटे छोटे बॉल्स केलेले आहेत, क्रिस्पी बॉल्स. हे जास्त मोठी केलेली नाहीये, क्रिस्पीनेस पूर्ण उतरलाय त्याच्यामध्ये. खूप छान आहे. ही चटणी सोबत ही लाल, नक्की ट्राय करा. मी देतोय 9 आउट ऑफ 10 पॉइंट्स. खूप मस्त आहे. आजचे तिन्ही स्पॉट खूप छान आहेत. इथे या आणि नक्की ट्राय करा, तुम्हाला अवश्य आवडेल. थँक्यू.